नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंकज कुमावत एक इमानदार IPS अधिकारी. बीड जिल्हा आणि परिसरामध्ये प्रत्येकाच्या तोंडात पोलीस दलातील एक इमानदार अधिकारी म्हणून ज्यांचं कोणाचं नाव असेल ते IPS पंकज कुमार साहेब. पंकज कुमार साहेबांनी केजच्या वास्तव्यामध्ये गेली काही वर्ष पोलीस दलाचं जे नाव उंचावलेलं आहे, या ठिकाणी त्यांनी एक इमानदार आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कशाप्रकारे आपली भूमिका पार पाडू शकतो, निर्भयपणे निपक्षपणे ते त्यांनी सिद्ध केलं. मात्र आपल्या सगळ्यांना माहिती की या देशामध्ये आम्ही नेहमी ओरडतो की अधिकारी चांगले असावेत, IPS IAS अधिकारी चांगले असले पाहिजेत. मात्र या देशाच्या राजकारण्यांनी IAS IPS अधिकाऱ्यांना असं काही एक घट्ट विळखा त्यांनी घातलेला आहे की कदाचित ते त्या विळख्यातून त्यांना बाहेर पडू देत नाहीत. लोकशाहीच्या नावाखाली मिळालेल्या अमर्याद अशा हक्कानं कदाचित या अधिकाऱ्यांची गोची केली जाते आणि मग या अधिकाऱ्यांना, अनेक अधिकारी चांगले आहेत, त्यांना वागावंही चांगलं वाटतं, परंतु जागोजागी त्यांची केलेली नाकेबंदी, त्यांची केलेली कोंडी कदाचित त्यांना या राजकारण्यासारखं वागायला भाग पाडते. या ठिकाणी पंकज कुमावत साहेबांनी केजच्या वास्तव्यात असताना जे बीड जिल्ह्याच्या SP जमलं नाही, एवढं काम अगदी दूर दूर जाऊन अगदी अवैध गुटखा असेल, दारू असेल किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अवैध धंद्यावर त्यांनी केलेल्या रेड किंवा टाकलेले छापे हे खरोखर कौतुकास्पद होते. मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ठीक आहे, हे खरं आहे, बदल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या होतात आणि तो एक त्यांच्या सेवेचा भाग आहे, परंतु त्याच्यामागे हेतू असणं हे मात्र थोडंसं वाईट आहे. आम्हाला इथे हेतू काय दिसला तर या ठिकाणी पंकज कुमावत साहेबांची बीड जिल्ह्यामध्येच अंबेजोगाई इथं ॲडिशनल SP म्हणून, ॲडिशनल सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून त्यांची निवड झालेली होती आणि तशी प्रेस नोटसुद्धा बाहेर आली होती. परंतु त्यांनी तिथं जॉईन व्हायच्या अगोदरच दुसरी प्रेस नोट येऊन धडकली की केजचे जे काही अधिकारी आहेत, उपविभागीय अधिकारी म्हणून माननीय मीना साहेब यांची काहीतरी या ठिकाणी बदली झालेली आहे. त्यांचं नाव मला पूर्ण माहीत नाही, परंतु अशी त्यांची बदली झाल्याचं वृत्त आहे. मला इथं एक सांगायचं आहे की जेव्हा पंकज कुमावत साहेब जर या ठिकाणी बदलीवर, एक तर त्यांची बदली झाली असती आणि अंबेजोगाईला ते असते तर या परिसराला पुन्हा एकदा त्यांची सेवा मिळू शकलेली असती, परंतु तसं झालं नाही. तसं होऊ देण्याचं खरं तर कटकारस्थान या जिल्ह्यातील राजकीय लोकांनी केलेलं असावं, कारण त्यांना ते नको होते, कारण त्यांनी आत्तापर्यंत कुणाचंच मानलंसुद्धा नव्हतं आणि म्हणून कदाचित या सगळ्या गोष्टी चालू असतील. कारण आता निवडणुका येत आहेत आणि निवडणुकामध्ये राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे किंवा मंत्र्यांचे जर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय असतील तर त्यांच्या मनासारखे IAS आणि IPS अधिकारी जिल्ह्यात असणं खूप गरजेचं असतं. कारण त्यांना निवडणुका, अनेक गोष्टी त्यांना निवडणुकीत कराव्या लागतात आणि मग त्या करत असताना इथले IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी त्यांच्यासारखे निकाल, त्यांच्यासारखं त्या ठिकाणी वागलं तर त्यांना ते सोपं जातं आणि म्हणून कदाचित पंकज कुमावत साहेबांची बदली या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणचे राजकारणी लोक आणि प्रशासनातील ज्यांना थोडे ते नको वाटतात अशा लोकांनी कदाचित प्रयत्न केलेले असावेत. कारण का की ते इथून गेले की आता निवडणुका येऊ लागलेल्या आहेत, या निवडणुकामध्ये त्यांचं इथं राहणं कदाचित या लोकांना परवडणारं नसावं म्हणून त्यांची बदली केलेली आहे. परंतु केजवासी, अंबेजोगाईवासियांना आम्ही हाक देतो आहे की एखादं निवेदन आपण याबद्दल, बदली कॅन्सल होईल न होईल पण आपण जिवंत आहोत यासाठी आपण एखादं निवेदन देऊन एका चांगल्या IAS IPS अधिकाऱ्याने इथं असावं. कारण या देशातली सगळ्यात मोठी जर कमी असेल तर या देशातले IAS आणि IPS अधिकारी आपल्या हक्काचा, आपल्या अधिकाराचा पूर्ण वापर करत नाहीत. त्यामुळं कदाचित जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे, कारण भ्रष्ट झालेली लोकप्रतिनिधी त्यांचा वापर अशा कामासाठी करून घेतात आणि त्यांनाही भ्रष्ट बनवतात. दोघांचंही त्याच्यानंतर साखळी भ्रष्टाचार सुरू होतो. तर हे होऊ नये याच्यासाठी नक्कीच पंकज कुमावतसारखा एक चांगला अधिकारी आपल्या इथं राहावा यासाठी आपण सर्वजण एक निवेदन देऊन शासनाला किमान तशी
मागणी करायला हरकत नाही. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.